एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? पाहिला ना जुना व्लॉग? अरे नाही पाहिला, जावं लवकर, कारण की तो व्लॉग बघितल्याशिवाय हा व्लॉग तुम्हाला कळणार नाही. तो पार्ट 1 हा पार्ट 2. तर चला म्हटलं शिर्डीला आलो तर काहीतरी शॉपिंग करूया. आणि ह्या क्यूटशा बॅग्स दिसल्या, त्या की खूप छान वाटत होत्या. मी लहान होते तेव्हा तर मला त्याच्या बॅग्सच नव्हता. तर चला घेतलं. तर काय, मी घेतली चप्पल, छान वाटली, घेतली. मी निघालो. आईंना घ्यायचा होता हत्ती, तर हत्ती बघायला गेलो. बघता बघता तो निघाला 6,000. आणि मला आवडले हे स्माइलिंग बुद्धा. मला आवडतं ते कमेंटमध्ये सांगा. तो आमचं तिथे शिर्डीला गेल्यानंतर काय झालं तर माहिती आहे, हा माणूस जो दिसतोय हिरो सारखी एंट्री, त्याच्यासोबत झालती भांडणं. तो घेऊन गेला आम्हाला पार्किंगला आणि आम्हाला म्हणे की तुम्हाला पूजेचं सामान घ्यावं लागेल. आम्हाला नव्हतं घ्यायचं, तर म्हणे गाडी काढा. मग काढली आम्ही आणि लावली तिथेच. चला जेवण करायला जाऊया. आता भूक लागली एवढं सगळं फिरून. तर आलो आपण मस्त पैकी या हॉटेल. बाबांची पण एंट्री झाली. बघत होते प्लान्स बघता बघता म्हटलं चला बेसन भाकरी खाऊया. बेसन भाकरी झुणका खाऊन आली मला माझ्या आजीची आठवण. खूप छान बनवते. आणि इथे पण मस्त बेसन आणि वरतून तेल टाकलेलं. कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये सांगा. तर म्हटलं आता नेक्स्ट टाइम पण याच हॉटेलमध्ये जायचं. तर चला. अरे चाललो कुठे? जन्माष्टमी आहे ना, दहीहंडी बघणं संभाजीनगरचं तर गरजेचं आहे. तर हा रोड कुणाला माहिती आहे, हा ब्रिज कुणाला माहिती आहे ते मला सांगा. हे बोगदा कशासाठी बनवला? कारण की ते पाणी साचून आहे. बट काय करता, पाणी तर साचते. वरून पाणी खालून पाणी. चला मग आपण मधून बोगद्यातून जाऊया. कमेंटमध्ये सांगा याचा काही फायदा आहे की नाही. तर अरे आलो आपण क्रांती चौकमध्ये. क्रांती चौकमध्ये आपण आले दही अंडी बघायला. इथे होतं बक्षीस 5,55,000. मी पण दहीहंडीत पार्टिसिपेट केलं पाहिजे. अरे हे कोण आहेत? श्री गोविंद बालपथक. मला वाटते यांची आहे मूर्ती लहान कीर्ती महान. मस्त ना. कसे काय केली सलामी दहीहंडीला? अरे खाली कस काय? काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे खाली आली होती. आणि आलं होतं हा दुसरं पथक. दुसऱ्या पथकाने हे लावलं घोषणा देत चढले ना झप 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 वरती. कशाला? दहीहंडी फोडायला नाही, पहिले असते सलामी. सलामी द्यायला थरावर थर. अरे किती थर लावतायत? लावले नाही मग यांनी. मग 5 थर लावून दिले ह्यांनी मस्तपैकी सलामी. दहीहंडी तर वरती आहे. आणि बघताय काय हा जल्लोष किती भारी आहे. जल्लोष बघून मलाही नाचूशी वाटत होतं, पण काय करणार. अरे 2 पथक, साई दत्त प्रतिष्ठान आणि जय महाकाल. तर बघूया कोण लावतं पहिले चढले ना झप झप जय महाकालचे. कुठे गेले साई प्रतिष्ठान? वेट करतायत. तर हे बघून खूप छान वाटतं की सगळेच सगळ्यांना मदत. भेटूया मग नेक्स्ट व्लॉग मध्ये.